घोष करू हरी कथा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा नाम घोष करू हरी कथा तेणे सदा चित्ता समाता तेने सदा चित्ता समाता तेने सदा चित्ता समाता सदा नाम घोष करू हरी कथा निर्भय डुलत असो ऐसा कोठे आठवचिना असो ऐसा कोठे आठवचिना असो ऐसा कोठे आठवचिना असो ऐसा कोठे आठवचिना तेहीच विदेही भोगदशा तेहीच विदेही भोगदशा सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व दुःख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलत असो. आनंद निर्भय डुलत हुकमणी आम्ही झालो अग्निरोध. तुकामणी आम्ही झालो अग्निरोध. आम्ही झालो अग्निरूप. तुकामणी आम्ही झालो अग्निरोध. लागोने दीपाप पुण्यांग. लागोने दीपाप पुण्यांग. सर्व सुख झालो सर्व सर्व सुख झालो सर्व अलंकार. सुख झालो सर्व सर्व सुख झालो सर्व अलंकार. आनंदे निर्भय डुलत. आनंदे निर्भय डुलत. हे गोपाल कुमार. सदा नाम घोष करू हरिकथा सदा नाम घोष करू हरिकथा तेणे सदा चित्ता समाधान सर्व सुख लालो सर्व अलंकार आनंदी निर्भय डुलत सो असो ऐसा कोठे आठवची नाही असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगुदशा सर्व सुख लालो सर्व अलंकार आनंदी निर्भय डुलत सो तुका म्हणे झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दीपाप पुण्यंगा सर्व सुख लालो सर्व अलंकार आनंदी निर्भय डुलत सो अजम रुक्मिणीं प्राण संजीवनंतं परम धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नार्ति हम देव परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवो धैर्यार्थावतार
कलाकांकते ज्योतिकामोदिवक्रम कलाणी शबादा वनोहदार दक्षे समाधिस्थ मूर्ते भजे ज्ञानदेव. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. अष्टसिद्धिनवनिधिके दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा. राम लक्ष्मण जानकी जे बोलो हनुमान की मंगल भवन अमंगल हारी. मंगल भवन अमंगल हारी. द्रवहु सुदशरथ अजर बिहारी. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. सिया राम राम जय राम राम सिया राम सिया राम जय जय राम. सदा नाम घोष करू हरिकथा तेणे सदा चित्ता समाधान. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भय डुलत सो प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग यच्च यावत भूतलावर जन्माला आलेले जड जीवांचा उद्धार करण्याकरता ज्यांनी अखंड आपला देह जिजविला वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे वारकरी संप्रदायाचे हिरे नोहे नोहे वारकरी संप्रदायाचा कळस नामाच्या बळावरती ज्यांनी आपलं जीवन कृतार्थ केलं आणि स्वतःचं जीवन कृतार्थ केलं नाही मायबाप मग स्वतः तर केलंच पण संपूर्ण जगाचं जीवन कृतार्थ व्हावं प्रत्येकाचं शेवट गोड व्हावा प्रत्येकाचं जीवन सुंदर पद्धतीनं जगता यावं याकरता स्वतःने तर नामचिंतन केलं पण सर्व जगाला उपदेश ज्या साधूने केला अशा पवित्र साधूचा अभंगाच्या सेवेकरता विठाला पवित्र पुण्य नगरीमध्ये आपल्या या कातरवाडी गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून चालू असणारा हा सोहळा आणि हे वर्ष म्हणजे 25वे वर्ष आहे. या परिसराला आणि विशेष करून या गावाला ज्यांच्यामुळं ओळखल्या जातं नोहे 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 या गावावरती ज्यांचे सुंदर असा आशीर्वाद आहे या गावावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे आणि विशेष करून या परिसरावरती ज्यांचे संस्कार आहेत असे महान असणारे तपस्वी कपिल मुनी महाराज आणि महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. आणि अशा पावन भूमीमध्ये
1 वर्ष नाही मायबाप, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही. काही काही गावांमध्ये सुरुवातीला सप्ताह सुरू झाले महाराज, पण 1-2 वर्ष, 3-4 वर्ष, 4-5 वर्ष. पण या गावाचं कौतिक करावं तेवढं कमी आहे की 1 वर्ष नाही मायबाप, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही. आजचा हा जो सोहळा आहे, आजचा हा जो प्रसंग आहे, आजचा हा सुंदर पद्धतीनं कीर्तन महोत्सव आहे, याला 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, मग किती, 25 वर्ष. रौप्य महोत्सव या ठिकाणी सुंदर पद्धतीने या गावामध्ये चालू आहे. एकदा जोरदार तुम्ही सर्वजणांनी टाळी वाजवायची आहे, कारण 1 वर्ष सप्ताह करणं म्हणजे सोपं काम नाही महाराज. सप्ताह करणं म्हणजे ही पळणारी जी मंडळी यांना विचारून पहा, एकाच्या नाही 17 जणांच्या पाया पडावं लागतं, तेव्हा हा सोहळा होत असतो. आणि अगदी गोड पद्धतीनं हा सोहळा या ठिकाणी चालू आहे. विठाला विठाला या सुंदर अशा सोहळ्याला ज्यांचा आशीर्वाद आहे आणि मीही त्याच परंपरेमधील आहे. वारकरी संप्रदायाचा वारसा तर आहेच, पण जगद्गुरू संत जनार्दन स्वामी महाराजांचा मी कृपापात्र शिष्य आहे. आणि जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचे कृपापात्र शिष्य गुरुवर्य बहुरूपी बाबा असतील, त्याच पद्धतीनं श्री श्री 108 महंत श्री शिवगिरीजी महाराज असतील, श्री राजू बाबा असतील, त्याच पद्धतीनं हरिभक्तपरायण रखमाजी बाबा असतील, त्याच पद्धतीनं हरिभक्तपरायण रंगनाथ बाबा झालटे असतील. यांच्या आशीर्वादानं आणि यांच्या सुंदर अशा मार्गदर्शनानं गोड पद्धतीनं सुंदर पद्धतीनं हा सोहळा चालू आहे. आणि या सोहळ्याकरता महाराष्ट्रातील अनेक दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यापैकी अगदी गोड पद्धतीनं ज्यांचं वाजवणं आहे, अगदी गोड पद्धतीनं ज्यांच्या मृदंगामध्ये स्पष्टता आहे, अगदी कीर्तनकाराला, गुणीजन मंडळीला, गायक मंडळीला ज्या पद्धतीनं पाहिजे असं गोड वाजवणं ज्यांच्या हातामध्ये आहे, स्पष्टता आहे, गोडवा आहे. आमचे जिवलग मित्र आळंदीला आम्ही सोबत शिक्षणाकरता होतो, आदरणीय आमचे सोमनाथ महाराज असतील, त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवायची आहे. अगदी गोड पद्धतीनं 7 दिवस त्यांचा सुंदरसा मृदंग तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आणि त्याच पद्धतीनं आदरणीय आपल्या परिसराचंच भूषण आदरणीय महाराज विठ्ठलजी महाराज असतील, महाराजही अगदी गोड वाजवतात, महाराजांकरता सुद्धा जोरदार टाळी वाजवा. त्याच पद्धतीनं उभ्या महाराष्ट्रभर नाही तर आपल्या परिसराचं नाव संपूर्ण जगभर ज्यांनी गाजवलं, ही सर्व आपल्या परिसरातील दिग्गज मंडळी यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळी वाजवा. सुंदर पद्धतीनं ज्यांनी चाल गायली, आपल्याच परिसराचं भूषण आमचे जिवलग मित्र अमोलजी महाराज बोळीज महाराजांचे पिताश्री, तेही या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळी वाजवा. त्याच पद्धतीनं आदरणीय आमचे जिवलग मित्र निलेशजी महाराज, नेहमी त्यांची आमची भेट होत असते. अगदी महाराजांचं गायनही गोड आहे, महाराजांचा स्वभावही गोड आहे, महाराजांना देखील मनापासून वंदन करतो. त्याच पद्धतीनं सुंदर असं गायन आहे आपल्या परिसराचं भूषण आदरणीय अंबादासजी महाराज असतील. सगळ्यांची नावं लक्षात आहे, पण झालं असं की वय जास्त झालं माझं, त्यामुळे लक्षात राहत नाही बरं का. अगदी सगळ्यांना मनापासून वंदन करतो. सर्व बालगोपाल मंडळी असतील, सर्वच जण या ठिकाणी, महिला मंडळी उपस्थित आहे, तरुण वर्गही आहे, ज्येष्ठ श्रेष्ठ आहे, वडीलधारी मंडळी असतील, माता भगिनी असतील, सर्वांनाच या सेवेकरता उपस्थित असणारी सर्वच मंडळी, विशेष करून महाराज मंडळी असतील. आणि या गावाचं नाव आम्हाला ज्यांच्यामुळं माहीत झालं, नोहे 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 उभ्या महाराष्ट्रापर्यंत ज्यांनी आपलं नाव कमवलं गावाचं, अशा आपल्या गावची सुंदर असणारी साऊंड सिस्टीम गुरु माऊली साऊंड सिस्टीम कातरवाडी यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा बरं का. अगदी गोड पद्धतीनं येवला तालुका नाही, चांदवड तालुका नाही मायबाप, मग महाराष्ट्रभर त्यांचं नाव आहे, आपल्या गावाचं नाव आहे, त्यांच्यासोबत ते गावाचंही नाव मोठं करतायत. अगदी गोड पद्धतीनं त्यांचा साऊंड म्हटल्यानंतर कीर्तनकार मंडळीला आणि गुणीजन मंडळीला आनंदच होतो बरं का. वा वा वा, अगदी गोड पद्धतीनं त्यांचा साऊंड, त्यांना देखील मनापासून वंदन. या ठिकाणी आलेली सर्वच मंडळी, आपल्या या गावाचा हा सोहळा यूट्यूबवरती त्या ठिकाणी आजच्याच दिवशी नाही तर येणाऱ्या भविष्यामध्ये जेव्हाही तुम्हाला हा सोहळा बघायचा असेल, असं सुंदर चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे. काय नाव आहे चॅनलचं? छंद पंढरीचा. वा, दादांना देखील मनापासून वंदन करतो. राहिलेल्या वेळामध्ये
कोणीच टाळी वाजवायची नाही, भजन करायचं नाही. मग काय करायचं? एकच काम करायचं. काय? राहिलेल्या वेळामध्ये सर्वांनी सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. विठाला विठाला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा. आणि आज या सुंदर अशा कातरवाडी गावामध्ये अनेक साधूंच्या त्या ठिकाणी मार्गदर्शनानं आशीर्वादानं चालू असणारा हा सोहळा 25वे वर्ष आहे. आणि आज प्रथम दिवस आहे. प्रथम दिवसाच्या कीर्तनकारानं कुठला अभंग घ्यावा, दुसऱ्या दिवसाच्या, तिसऱ्या दिवसाच्या, 5व्या दिवसाच्या, 7व्या दिवसाच्या आणि काल्याच्या प्रसंगाला कुठला अभंग घ्यावा हे कुठं लिखित नाही बरं का. पण लिखित जरी नसेल तरी आळंदीला ज्यावेळेस शिक्षण घेत असतो त्यावेळेस स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांनी संपूर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही घालून दिलेली परंपरा आहे. काय परंपरा? तर पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारानं नामाचं महत्त्व सांगावं. काय सांगावं? नामाचं महत्त्व सांगावं. का पहिल्याच दिवसाच्या कीर्तनकारानं सांगावं? या मागं सुद्धा कारण आहे मायबाप. जेणेकरून सप्ताह कशा करता वर्षभर जरी आपल्याकडून नामचिंतन घडत नसेल, मग कमीत कमी या 7 दिवसात तरी आपल्याकडून नामचिंतन घडावं. मग पहिल्याच दिवसाच्या कीर्तनकारानं का नामाचं महत्त्व सांगावं? या मागे सुद्धा कारण आहे महाराज. जर शेवटच्या दिवशी कीर्तनकारानं नामाचं महत्त्व सांगितलं तर नेमकं नामचिंतन करायचं कधी? पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारानं जर नामचिंतनाचं महत्त्व सांगितलं तर नोहे 7 दिवस तरी आपल्या मुखातून भजन व्हावं याकरता हीच चालू केलेली परंपरा. म्हणून पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारानं काय सांगावं तर नामाचं चिंतन सांगावं, नामाचं महत्त्व सांगावं. नामाचं चिंतन केल्यानंतर, नाम घेतल्यानंतर नेमकं काय फलप्राप्ती होणार आहे हे फलप्राप्ती सांगावी. ऐका 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 ऐका. त्यामध्ये अनेक दिवस आहेत, पण 7व्या दिवसाच्या कीर्तनकाराला सुद्धा एक मर्यादा आहे. काय मर्यादा आहे? 7व्या दिवसाच्या कीर्तनकारानं 7ही दिवस आपण जे नामचिंतन केलं, या नामचिंतनाच्या बळावरती 7व्या दिवसाच्या कीर्तनकारानं, जागराच्या दिवसाच्या कीर्तनकारानं मागणीपर अभंग घ्यावा आणि विश्वाच्या मालकाकडं तुकोबरायांनी जे मागितलं, नामदेव महाराजांनी जे मागितलं, ज्ञानोबरायांनी जे मागितलं, सर्व संत मंडळीनं जे मागितलं ते 7व्या दिवसाच्या कीर्तनकारानं मागावं. आणि 7वा दिवस झाला की येतो तो काल्याचा दिवस. त्या काल्याच्या दिवसाच्या कीर्तनाच्या दिवशी सुद्धा कीर्तनकाराला ठरवून दिलेलं आहे. त्या दिवशी काय करावं तर महाराज म्हणतात, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. म्हणून आजचा दिवस पहिला आहे आणि पहिल्या दिवशी काय करायचं तर नामाचं चिंतन आपल्याला करायचं आहे. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये सांगतात की सदा नाम घोष करू हरिकथा, सदा नाम घोष सदा हरिकथा. याचं फलप्राप्ती काय महाराज म्हणता तर तेने सदा चित्ता समाधान. मला सांगा मायबापो, इथं बसलेल्यांपैकी अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. विठाला 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 विठाला. असा कोणी आपल्याला या मंडपामध्ये बसलेला आढळतो का की ज्याच्या जीवनामध्ये त्याला या 2 गोष्टी नको आहेत? कुठल्या 2 गोष्टी? एक समाधान आणि दुसरं सुख. आहे का कोणी असं? आहे का आपल्या गावामध्ये? माझी भाषा कळते ना सगळ्यांना? माझी भाषा कळते? एक महिला मंडळ आमच्या इकडं कोपरगावला माणसं मेल्यानंतर जातात, इकडे कसं काय? तसंच आहे का? माझी भाषा कळते ना? सगळ्यांनी बोलत चालायचं. असा कोणी या सृष्टीवरती आहे का ज्याला समाधान नकोय आणि सुख नकोय? नाही 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 महाराज, समाधाना करता सुखा करता प्रत्येक जण पळपळ करतोय महाराज. सुखा लागी करी शीतळ, सुखा करता तळमळ चालू आहे. प्रत्येक जण सुखा करता धावतोय, प्रत्येक जण समाधाना करता धावतोय. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुम्हाला जर सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल, समाधानाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर काय करावं महाराज? तर महाराज म्हणतात सदा नाम घोष
सदा हरिकथा, या दोन गोष्टी आपल्या जीवनामध्ये असेल तर निश्चित पद्धतीनं तुम्हाला समाधानाची प्राप्ती होईल, निश्चित पद्धतीनं तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. मग ऐका, आपल्या सगळ्यांचा प्रश्न असेल, ज्या साधूनं आपल्याला सांगावं की तुम्हाला सुखाची प्राप्ती, समाधानाची प्राप्ती करायची असेल तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नामचिंतन करा, असं जो साधू सांगतोय, तो साधू सांगत असताना आपल्या सगळ्यांचे प्रश्न असतील. महाराज, जे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला सांगतात की त्या देवाचं नामचिंतन करा, पण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये नामचिंतन केलं का? हा मोठा प्रश्न आहे. प्रश्न पडतो का नाही तुम्हाला? पडतो ना. कीर्तनकारानं सांगावं, ऐका, आपण सर्व वारकरी परंपरेतील मंडळी आहे आणि कीर्तनाच्या माध्यमातून सांगावं, उद्या एकादशी हो आणि एकादशीच्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी उपवास धरायचा. कशाचा? नामचिंतनाचा नाही. मग कशाचा उपवास धरायचा? या पोटाचा उपवास धरायचा. आणि त्या दिवशी कमीत कमी जेवढंही आपल्याकडून नामचिंतन होईल तेवढं नामचिंतन आपण करायचं. कीर्तनकारानं सांगावं, एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास धरा. आणि ऐका ना महाराज, कीर्तनकारानं जर घरी जाऊन बाजरीची भाकर चुरली आणि मस्त असा गावरान दुधाचा काला केला, जमल का हो? नाही. आधी केले आणि मग सांगितले. महाराज म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये एवढं नामचिंतन केलं, एवढं नामचिंतन केलं, एवढं नामचिंतन केलं. महाराज म्हणतात, आमचा धंदाच तो झाला. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे. या पोटाची खळगी भागवण्याकरता प्रत्येकजण पळपळ करतो, प्रत्येकजण धावपळ करतो. तसं या पोटाची खळगी भागवण्याकरता प्रत्येकजण काहीतरी व्यवसाय करतो, धंदा करतो. महाराज म्हणतात, जसं एखादा व्यवसाय करत असताना, एखादं काम करत असताना प्रत्येकजण त्या कामामध्ये मन घालतो ना, तसाच माझा धंदाच तो झाला. कुठला धंदा? दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. किती भजन करायचे ऐका महाराज. शिंक जांभळी खोकला, इतुकाची वेळ वाया गेला. ऐका, आपल्या गावामध्ये असं कोणी आहे? फक्त शिंक आली, जांभळी आली, खोकला आला, तेवढाच वेळ वाया गेला? नाही नाही महाराज, आमचा सगळाच वेळ वाया गेला. एवढं भजन महाराज, दिवस असू द्या, रात्र असू द्या, कुठली नकळे दिवस की रात, भवानी खेळ दैवत, अंगी खेळ दैवत, अंगी खेळ दैवत. नकळे दिवस की रात, अंगी दैवत, अंगी खेळ दैवत, अंगी अंगी खेळे दैवत. वा, अगदी गोड प्रमाण दिलं महाराज. रात्र असू द्या, दिवस असू द्या, कुठली वेळ असू द्या, आमच्या तुकोबारांनी एवढं भजन केलं, एवढं भजन केलं, एवढं भजन केलं. मायबाप, ऐका ऐका ऐका, किती गोड भजन करायचे. अंतकरणापासून त्या विश्वाच्या मालकाचं भजन करायचे. एका हातामध्ये विणा घेतलेला आहे, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. एका हातामध्ये विणा घेतलेला आहे, एका हातामध्ये चिपळ्या घेतलेल्या आहेत. या विश्वाचा मालक, या विश्वाचा चालक, हे विश्व ज्याच्या ताब्यामध्ये आहे, ज्याच्याकडे कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहेत, असा असणारा तो ब्रह्मांड नायक. आणि त्याचे किती गोड पद्धतीनं भजन करतात महाराज.
श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल नाद पांडुरंगटा मृदंगाचं गाणं जीव हरिनाम देह झाला वृंदावन नाद पांडुरंगटा मृदंगाचं गाणं जीव हरिनाम देह झाला वृंदावन सखा गण गोत तुरे तुझ प्रंच प्राण माऊलीची माया मन आभाळ समान हो भेटी चालला रे लागला लागला भेटी चालला रे लागला लागला विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला 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 पंढरीच्या माझ्या विठ्ठला 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 पंढरीच्या विठ्ठला विठ्ठला ओ पंढरीच्या विठ्ठला ऐका ऐका मायबाप ज्या जगद्गुरु तुकोबारायांचा भक्त घेतला त्या साधूच्या जीवनामध्ये एवढं नामचिंतन आहे रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत फक्त भगवंताचं नामचिंतन आणि ते पण फक्त मुखाने नाही तर या शरीरातल्या प्रत्येक रोमा रोमामधून विठ्ठल 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 जळी स्थळी भरला रेता ठाव नाही उरला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल किती नामचिंतन आहे का मारा एका हातामध्ये विणा एका हातामध्ये चिपळ्या आणि या ब्रह्मांड नायकाचं शुद्ध अंतकरणाने केले भजन किती गोड भजन ओ नाथा पांडुरंगटा मृदंगाचं गाणं जीव हरिनाम देह झाला वृंदावन नाथा पांडुरंगटा मृदंगाचं गाणं जीव हरिनाम देह झाला वृंदावन सखा गण गोत तुझ प्रंच प्राण माऊलीची माया गण आभाळा समान हो भेटी चालला रे लागला लागला भेटी चालला रे लागला लागला विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या विठ्ठला 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 पंढरीच्या एवढं गोड भजन तुकोबाराय करायचे अंतकरणापासून करायचे शुद्ध भावाने करायचे महाराज
अगदी त्या ठिकाणी सुंदर पद्धतीनं महाराजाच्या अंतकरणामध्ये भगवंताचं नामचिंतन झालं. भक्ती वाहते उरात जशी वाहे चंद्रभागा, कधी चुकली ना वारी, असा जोडलास धागा, भेटी चालला रे लागला लागला, विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझ्या विठ्ठला. अगदी गोड नामचिंतन जगद्गुरु तुकोबरायांनी केलं. सदा नाम घोष, सदा हरिकथा, सतत भगवंताचं नेमचिंतन, सतत भगवंताचं नामचिंतन. एवढं नामचिंतन केलं, एवढं नामचिंतन केलं. या व्यवहारामध्ये, या दुनियेमध्ये जीवन जगत असताना मायबाप आपण प्रत्येकजण सुखाकरता आणि समाधानाकरता पळत असतो. कशाकरता? सुखा आणि समाधानाकरता. स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरु नामदेवजी महाराज पठाडे नेहमी सांगत असायचे बरं का, समाधान समाधान समाधान. एखाद्याचं नाव जरी समाधान आहे मायबाप, पण त्याला समाधान आहेच असं नाही, मुळातच नाही. महाराज ते नेहमी सांगत असायचे, बघा बघा बघा, एखाद्याचं नाव समाधान आहे, त्याच्याकडे जा बाबा, त्याला विचारा, का हो तुमचं नाव समाधान ठेवलं, किती गोड नाव आहे समाधान. लोक शोधतात, लोकांना शोधूनही सापडत नाही, पण तुमचं नावच समाधान ठेवलं. हो, निश्चित पद्धतीनं तुम्हाला समाधान असेल. तो म्हणतो, महाराज कशाचं काय आणि कशाचं काय, नाव जरी समाधान ठेवलं तरी समाधान नाही. बघा, रस्त्यानं जात असताना एखाद्या हॉटेलवरती नाव असतं दादा, काय हॉटेल समाधान. जा त्याच्याकडे एखाद्या दिवशी निवांत वेळ काढून त्याला विचारा, का हो पाटील, म्हटले हॉटेलवरती नाव लिहिलंय समाधान. वा 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 वा, क्या बात आहे. लोकांना बघायला मिळत नाही, पण तुमच्या हॉटेलचंच नाव समाधान आहे. कशाचं? हॉटेलचं नाव आहे. मग तुम्ही समाधानी आहात ना? महाराज कशाचं काय समाधान. म्हटले काय हो, काय झालं? काय नाही. म्हटले एका किलोमीटरमध्ये 4-4, 5-5 हॉटेलं झाली. म्हटले बरं, ते झालं. परत येणारं हॉटेलमध्ये गिराईक काय सुद्धाच आहे का? नाही. मग अहो लय अँटिक गिराईक येतात. म्हटले अँटिक? बर. म्हटले कसे गिराईक? अहो काय नाही. म्हटले एवढे विचित्र गिराईक येतात. काय करतात? येतात तर येतात, पण इथं आल्यानंतर व्यवस्थित बसत नाही, व्यवस्थित बोलत नाही, त्यांचं बोलणं चांगलं नाही, राहणं चांगलं नाही. हो म्हटले काय झालं? काय नाही. म्हटले आता काल एक गिराईक आलं, सोमनाथ महाराज. बर वेटरला आवाज दिला, वेटर आला आणि वेटरला विचारलं, म्हटले आपल्या हॉटेलमध्ये गरमागरम काय? हॉटेलमध्ये गरमागरम काय? आता वेटर म्हटल्यानंतर ते जरा थोडेसे त्यानं सांगितलं, हॉटेलमध्ये गरमागरम विस्तूय. म्हटले विस्तू कळतो ना तुम्हाला? ओ लाडक्या बहिणी हो, विस्तू हा विस्तू. ते जरा आगाव होतं. ते म्हटलं महाराज विस्तूय गरमागरम. काय म्हटले? विस्तू. आता ते शेर होतं आणि हे 1.25 शेर होतं. कोण? गिराईक. आता त्याला येड्यातच काढायचं. म्हटलं ते म्हटलं गरमागरम विस्तू आहे. बर म्हटले लावा 2 प्लेट. तुम्हाला कळतंय ना पण मी काय म्हणतो? 2 प्लेट लावा म्हटले. आता हा बहादर हुशारच, हा गेला आणि चुलीतून अंगारा आणला, असा कडक तापलेला तो आर, आणि तो विस्तू प्लेटमध्ये त्यानं टाकला. 2 प्लेटा भरवल्या आणि नेल्या ना त्या गिरायकाकडं. टेबलावरती आणून अशा 2 प्लेटा ठेवल्या. घ्या म्हटलं गरमागरम विस्तू. गिराईक म्हटलं हे तर लय सागाव दिसतं, याला सांगितलं नाही, हे घेऊन आलं. बरं, गिराईक काय सामान्य नाही बरं का. हे शेर तर ते 1.25 शेर. त्यानं काय केलं माहिती का? ऐका, त्यानं खिशामध्ये हात घातला, खिशातून ब्रिस्टॉलचं पाकिट काढलं. ब्रिस्टॉल कळते ना तुम्हाला का? बिड्या कळता? हा, बिडी म्हणा, ब्रिस्टॉल म्हणा. सोमनाथ महाराज खिशात हात घातला, ब्रिस्टॉलचं पाकिट काढलं, त्या विस्तावरती लावलं आणि त्याच्याच समोर वडलीन त्याच्यात तोंडावर दूर फेकला.
एवढे विचित्र गिरायक येतात महाराज, एक तर येत नाही ना आले तर हे असे विचित्र भेटतात. ओ हॉटेलचं नाव जरी समाधान आहे पण त्याच्या जीवनामध्ये समाधान आहे असं नाही. समाधान समाधान समाधान. या सृष्टीमध्ये एखादी वस्तू आपल्याला समाधान देऊ शकत नाही. या सृष्टीमध्ये एखादा माणूस आपल्याला समाधान देऊ शकत नाही. या सृष्टीमध्ये जर समाधान प्राप्त असं करायचं असेल तर जा संतांकडं, जा तुकोबरांकडं, जा नामदेव महाराजांकडं, जा सर्व साधूंकडं आणि त्यांना विचारा आम्हाला समाधान पाहिजे, समाधान पाहिजे, समाधान पाहिजे. ते सांगतील समाधान कशात या अभंगाच्या प्रथम चरणात. सदा नाम घोष करू हरी कथा. सदा नाम घोष करू हरी कथा. सर्व सुख ज्ञानो हरिव अलंकारे. सर्व सुख ज्ञानो ज्ञानो सर्व अलंकारे. सर्व सुख ज्ञानो हरिव अलंकारे. सर्व सुख सदा समाधान पाहिजे असेल तर महाराज म्हणतात सदा नाम घोष करू, हरिकथा करू. हे जर आपल्या जीवनामध्ये असेल तर निश्चित पद्धतीनं महाराज म्हणतात फक्त समाधान नाही तर तेने सदा चित्ता समाधान. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, सतत तुमच्या चिंतनाला जर त्या ठिकाणी तुमचं चिंतन असेल तर तुम्हाला निश्चित पद्धतीनं समाधान प्राप्त होईल. आणि या समाधानाकरता प्रत्येकजण धावपळ करतो, प्रत्येकजण पळापळ करतो. पण ही पळापळ करायची असेल, पळापळ थांबवायची असेल तर महाराज म्हणतात जीवनामध्ये नामचिंतन अत्यंत महत्त्वाचं आहे. ऐका ऐका ऐका, महाराज म्हणतात या जगाला काय आवडतं, या लोकांना काय आवडतं, त्यापेक्षा या विश्वाच्या मालकाला काय आवडतं ते आपण. आवडे देवाची तो एका प्रकार. 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 नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळसी माळा गळा गोपी चंदन दिया. तुळसी माळा गळा गोपी चंदन दिया. नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळसी माळा गळा गोपी चंदन दिया. तुळसी माळा गळा गोपी चंदन दिया. महाराजांनी गोड प्रमाण दिलं बघा. ऐका, या जगाला काय आवडतं यापेक्षा या विश्वाच्या मालकाला काय आवडतं ते आपण केलं पाहिजे. महाराजांनी गोड प्रमाण दिलं. काय आवडतं त्या देवाला? नामाचा उच्चार रात्रंदिवस.
नामाचा उच्चार रात्रंदिस आवडे देवासी तो ऐका प्रकार देवाला जे आवडतं ते त्याचं नाव आहे आणि ते आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. आणखी काय केलं पाहिजे? या नरदेहामध्ये आल्यानंतर पवित्र तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये असावी महाराज. कारण मेल्यानंतर आपल्या मुखामध्ये शेवटच्या वेळेस मरणाच्या प्रसंगी काय घातलं जातं? तुळशीचं पान घातलं जातं महाराज. तुळशी आपल्या गळ्यामध्ये असावी. महाराज म्हणतात ते देवाला आवडतं. जर आपल्या गळ्यामध्ये सोनं असेल, ऐका बरं महिला मंडळी, तुमच्याकरता सांगतो, जर आपल्या गळ्यामध्ये सोनं असेल तर आपल्यावरती चोराची नजर राहील. कुणाची? बरोबर, कुणाची? काय असल्यावर? सोनं असल्यावर. सगळ्यांनी बोला. जर आपल्या गळ्यामध्ये सोनं असेल तर आपल्यावरती कुणाची नजर राहील? आणि जर आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असेल तर आपल्यावरती कुणाची नजर राहील? नाही 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 महाराज. गळ्यामध्ये जर सोनं असलं तर चोराची आपल्यावरती नजर राहील, पण त्याच गळ्यामध्ये जर माळ असली तर कुणाची नजर राहील? कुणाची राहील? नाही 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 नाही, चोराचीच राहील. तुम्ही म्हणताल कस काय? ऐका ऐका ऐका. कोणत्या चोराची? त्या पंढरीच्या चोराची राहील. दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा तो विश्वाचा मालक सुद्धा एक चोरच आहे, पण भक्ताच्या अंतःकरणामध्ये बसलेला चोर आहे. कसा चोर आहे ऐका. हृदय बंदे खाणा केला, हृदय बंदे खाणा केला, आत विठ्ठल कोंडिला, आत विठ्ठल कोंडिला, ओ धरिला 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 पंढरीचा चोर, धरिला धरिला पंढरीचा चोर, धरिला धरिला पंढरीचा चोर, धरिला 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 पंढरीचा चोर, धरिला धरिला पंढरीचा चोर, धरिला धरिला पंढरीचा चोर. तोही चोर आहे, पण कुठला? पंढरीचा चोर आहे. हृदय बंदे खाणा केला, आत विठ्ठल कोंडिला. ऐका 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 महाराज. जर आपल्या गळ्यामध्ये सोनं असेल तर चोराची नजर राहील, पण या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असेल तर आपल्यावरती विश्वाच्या मालकाची नजर राहील. म्हणून या पवित्र नरदेहामध्ये आल्यानंतर पवित्र तुळशीची माळ प्रत्येकाच्या गळ्यामध्ये असावी. आज जर आपण तरुण बघितले तर अनेक तरुण मंडळी आज व्यसनाच्या अधीन जाते महाराज. हो, व्यसनाच्या अधीन जातात आणि लवकर कमी वयामध्येच त्यांना जावं लागतं.
असं जीवन जगा, असं जीवन जगा दादांनो. शरीर रूपानं तर प्रत्येकाला जायचं आहे, पण मेल्यानंतर सुद्धा कीर्तिरूपानं अजरामर होऊ असं जीवन जगलं पाहिजे. म्हणून विश्वाच्या मालकाला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे. एक त्याचं नामचिंतन केलेलं त्याला आवडतं. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातलेली त्याला आवडते. तुळशी माळ गोपी चंदन टिळा तुळसी माळ गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा हृदयी कळवळा वैष्णवांचा आवडे देवासी तो ऐका प्रकार. कपाळाला सुंदर असा चंदनासाठी लावत जा. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. आणि हे सगळं जरी करत असाल आणि आपल्या वैष्णवांविषयी आपलं जर प्रेम नसेल तर देवाला ते सुद्धा आवडत नाही. हे सगळं करा, पण याच बरोबर वैष्णवांविषयी असणारं प्रेम आपल्या जीवनामध्ये असावं. आणि हे सगळं विश्वाच्या मालकाला आवडतं. या गोष्टी आपल्या जीवनामध्ये असतील तर महाराज म्हणतात निश्चित पद्धतीनं तुम्हाला समाधानाची प्राप्ती होईल, निश्चित पद्धतीनं तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. तुम्ही म्हणताल महाराज मग हे आम्ही आमच्या जीवनात करत नाहीत का, आम्ही भगवंताचं नामचिंतन करत नाही का, भगवंताची सेवा करत नाही का. मग करतो, पण आपलं हे करत असताना अंतकरण शुद्ध नाही महाराज. आपलं काय झालंय, त्या देवाचा लवकर गुण येतो त्या देवाकडे आपण पळायला लागलो. म्हणजे आपण काय केलं, वारानुसार देव वाटून घेतले. सोमवार आला, सोमवार ऐका, श्रावण महिन्यामध्ये आमच्या महिला मंडळ इतकं पाणी घातलं महादेवाला, इतकं पाणी घातलं. 1 लोटा जल, बोला ना महिला मंडळ, 1 लोटा जल. हा श्रावण महिन्यामध्ये बाबा एवढं पाणी घातलं, एवढं पाणी घातलं. महादेवाच्या पिंडीला पार शेवाळ आणलं यांनी. आणि आता जातं कोणी महादेवाकडं. आपलं काय झालं, ज्या देवाचं वार येईल त्या पद्धतीनं आपण चालायला लागलो. सोमवाराला की महादेवाची भक्ती. नागेंद्र हारा त्रिलोचना भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय. ओ नमः शिवाय. कुणाची भक्ती, महादेवाची भक्ती. गेला सोमवार आला मंगळवार, देवीची भक्ती. गेला मंगळवार आला बुधवार, बुधवारी कुणाची भक्ती. एक गाव आम्ही भेटो एक
असे थोर थोर गुणीजन होऊन गेले वैकुंठवासी बंडूबुवा गोळेगाव यांच्या चाली जर आपण ऐकल्या तर महाराज मन अगदी प्रसन्न होऊन होत. अशा गोड गोड चाली आपण सगळ्यांनी जुन्या कॅसेट मध्ये ऐकल्या असल्या. आणि कमी कमा नाही येते आणि कमी कमा नाही आणि कमी कमा नाही मोडोगी वाटा सुटी मोडोगी वाटा सुटी आणि कमी कमा नाही आणि कमी कमा नाही मोडोगी वाटा सुटी वैकुंठवासी बंडूभावांचं चाले महाराज आणि तुम्ही सगळ्यांनी या जुन्या मंडळीनं चाली ऐकलेलं आहे रे माझी घाला साजणी घाला गवेणी साजणी गाला गवेणी माझी गाला गवेणी. अशा गोड गोड चाली होत्या महाराज. काय चाललं होतं आपलं? हा बुधवारी कुणाची भक्ती? पांडुरंगाची भक्ती. गेला बुधवार आला गुरुवार, दत्तात्रयांची भक्ती. गेला गुरुवार आला शुक्रवार, पुन्हा देवीची भक्ती. गेला शुक्रवार आला शनिवार, हनुमंतरायांची भक्ती, नाहीतर शनिदेवाची भक्ती. धन्य धन्य शनिदेव की महिमा, धन्य धन्य शनिदेव की, धन्य धन्य शनिदेव की महिमा, धन्य धन्य शनिदेव की. तेरी महिमा कोई न जाने रे शनिदेव, तेरे न्याय को न पहचाने रे शनिदेव. श्रद्धा भक्ति से भजो नितना, श्रद्धा भक्ति से भजो नितना. शत शत कोटि प्रणाम, चरण में तेरी प्रणाम. शत शत कोटि प्रणाम, चरण में तेरी प्रणाम. शनिदेवांची भक्ती. गेला शनिवार आला रविवार, खंडोबरायांची भक्ती. ओ ऐका, उत्तम भक्ताचं लक्षण आमच्या साधूंनी सांगितलं. उत्तम भक्त त्याला म्हणावं ज्याला या सृष्टीमधील कणाकणामध्ये भगवंत दिसतो. या सृष्टीमध्ये प्रत्येक ठिकाणी भगवंत दिसतो. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठावणा ही उरला. आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल, विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. ऐका, या सृष्टीतल्या प्रत्येक कणाकणामध्ये ज्याला भगवंत दिसतो तो उत्तम भक्त आहे. म्हणून कुठल्याही देवाची भक्ती करा, पण अंतकरण शुद्ध असलं पाहिजे. कुठं कुठं भगवंत आहे आमच्या संतांनी जर सांगितलं, पण या महाराष्ट्रातल्या कवयित्र्यांनी सुद्धा सांगितलं. काय म्हणतात ते ऐका. ताण्या बाळाच्या हसऱ्या डोळ्यात तो नाचे रंगूड संतांच्या मेळ्यात तो. तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तो, शोधणा ही कुठिया
पसाऱ्यात जो रोज वृंदावने हो जो गागरी तोच नाता घरी वाहतो कावडी कुंतला ना कधी मधुरी रावुळी बाप झाला कधी झाला माऊली भाव बोळा जिथे दावला तो तिथे भाव नाही जिथे सांग धावल का बघू गडोनी दारांत रंगात आहे बघावल 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 ऐका ऐका माय बाप चाल बारीक वाजवा ज्याचं अंतकरण शुद्ध आहे त्या प्रत्येकाला या सृष्टीमधील लहान बालक असू द्या वयोवृद्ध असू द्या माता भगिनी असू द्या या सृष्टीतल्या कणाकणामध्ये ज्याला भगवंत दिसतो ना तो उत्तम भक्त आहे आणि असा उत्तम भक्त म्हणजे आमचे तुकोबर आहे असे उत्तम भक्त आमचे ज्ञानोबर आहे असे उत्तम भक्त आमचे नाथ महाराज आहे असे उत्तम भक्त आमचे नामदेव महाराज आहे का उत्तम भक्त आहे तर त्यांना या सृष्टीमध्ये प्रत्येक कणाकणामध्ये भगवंत दिसतो ऐका किती गोड पद्धतीनं वर्णन केलंय टाटा ओ तान्या पायाचा हसऱ्या डोळ्यात जो नाचे रंगून संतांच्या मेळ्यात जो तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात जो शोधणाई कुठे या वसायात जो रोज वृंदावने रोज वृंदावने वाहतो कावडी कुंतला ना कधी मंदिरी रावणी बाप झाला कधी झाला बाबुली भाव बोला जिथे धावला तो तिथे बाबुलाही जिथे सांग धावल का बघ बुगा रंगात देव कावल का बघ बुगा रंगात देव कावल का बघ बुगा रंगात देव कावल का बघ बुगा जो उत्तम भक्त आहे ना माय बाप त्या उत्तम भक्ताला प्रत्येक कणाकणामध्ये भगवंत दिसतो म्हणून जगद्गुरु तुकोबरायांच्या रोमारोमामधून सुद्धा विठ्ठल 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 असा आवाज यायचा ज्या पावलानं तुकोबराय चालत गेले माय बाप त्या पावलाने सुद्धा विठ्ठल 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 असा आवाज धरायचा तुकोबरायांनी बहिर्दिशेला गेले आणि बहिर्दिशेला जरी गेले तरी त्यांच्या मुखातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज आहे हो त्यांची जीभ पकडली त्यांच्या मुखातून येणारा आवाज बंद झाला
पण ज्यांनी जीभ पकडली ना त्यांच्या मुखातून आणि त्यांच्या रोमारोमातून श्री विठ्ठल असा आवाज येऊ लागला. ही नामचिंतनाची ताकद आहे. याला उत्तम भक्त म्हणावं. आणि जगद्गुरु तुकोबांनी त्यांच्या जीवनामध्ये सदा नामचिंतन केलं, सदा हरिकथा केल्या. त्याचं फळ प्राप्ती त्यांच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त झालं. नुसतं समाधान नाही तर महाराज म्हणतात सर्व सुखाचे अलंकार आम्ही परिधान केले. सर्व सुख ल्यालो सर्व जोरदार टाळी वाजवा. महाराज म्हणतात नुसतं समाधान प्राप्त नाही झालं, मग सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदानं निर्भयतेनं आम्ही डोलू लागलो, नाचू लागलो. तर हे कशाचं आहे तर नामचिंतनाची ताकद आहे, नामचिंतनाचं बळ आहे. निश्चित पद्धतीनं तुकोबरायांच्या जीवनामध्ये हे सर्व जे काही हे कशानं प्राप्त झालेलं असेल तर एकच गोष्ट आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, ते म्हणजे नामचिंतन. तुकोबरायांनी 350 वर्षापूर्वी आपल्याला सांगितलं, पण आपलं असं झालंय की जुन्या मंडळीनं सांगितलं आपल्याला चालत नाही. मग आज या भारतभूमीमध्ये असा एक साधू आहे, आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर ज्वलंत उदाहरण आहे. जा वृंदावनला आणि त्या वृंदावन धामामध्ये एक साधू राहतात. त्या साधूंचं नाव आहे प्रेमानंद स्वामी महाराज. त्या प्रेमानंद स्वामी महाराज अनेक वर्षांपासून त्यांच्या दोन्हीही किडन्या काय झालेल्या आहे, फेल झालेल्या आहे, खराब झालेल्या आहे. पण एवढं नामचिंतनी मायबाप, त्यांच्या मुखावरती तेज आपण बघितलं ना आपल्याला लक्षात येईल. एवढं नामचिंतने दोन्हीही किडन्या खराब जरी असेल आणि विशेष करून त्यांनी दोन्ही किडन्यांना नाव दिलेलं आहे. हाय काही तर एखादा पठ्ठ्या किडन्यांना नाव देणारा आहे का? नाही 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 महाराज. एकाला दिलंय राधा आणि एकाला दिलंय कृष्ण. राधा आणि कृष्ण दोन्ही किडन्यांना नाव दिलंय महाराज. आणि त्या साधूनं एकच सांगितलं, कोणीही जाऊ द्या, मोठा उद्योगपती गेला, मोठा क्रिकेटर गेला, कोणीही जाऊ द्या, त्यांना फक्त एकच उपदेश आहे, काय जीवनाचं हित करून घ्यायचं असेल तर नामचिंतन केलं पाहिजे. आणि म्हणून आमच्या तुकोबरायांनी तेच सांगितलं, प्रेमानंद बाबा सुद्धा तेच सांगतायत, आणि करून सर्व साधू मंडळी तेच सांगतायत, त्या विश्वाच्या मालकाचं भजन करा, पण शुद्ध अंतकरणानं भजन करा. त्या विश्वाच्या मालकाला दुसरं तिसरं काही चालत नाही, शुद्ध अंतकरण पाहिजे. तुम्ही म्हणताल महाराज शुद्ध अंतकरण किती शुद्ध, ऐका. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची सख्खी बहीण आहे, तिचं नाव काय आहे? महिला मंडळ मालिका पाहता घरी? हां, सन मराठी कोणती मालिका चालू आहे?
कॉन्स्टेबल मंजू ना? वा वा वा, जमलं आता काय. आणि भगवान श्रीकृष्णाच्या बहिणीचं नाव नाही माहीत. कॉन्स्टेबल मंजूच्या नवऱ्याचं नाव काय हो? वा, हे बाकी जमलं बरं का. टी व्ही लावत जात असताना आपण महाभारत दाखवावं, आपण रामायण दाखवावं, आपण भगवंताची प्रवचनं दाखवावे, साधू संतांची कीर्तनं दाखवावे. मुलांना भगवान श्रीकृष्णाच्या बहिणीचं नाव माहीत नाही, पण त्या मंजूच्या नवऱ्याचं नाव त्यांना माहीत आहे. ऐका ऐका ऐका, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या सख्या बहिणीचं, रक्ताच्या नात्यातली जी बहीण आहे तिचं नाव आहे सुभद्रा. पण ऐका, विश्वाच्या मालकानं मानलेली बहीण आहे तिचं नाव आहे द्रौपदी. पण तुमच्या सगळ्यांना प्रश्न विचारतो, द्रौपदीवरती जास्त भगवंताचं प्रेम आहे की सुभद्रेवरती जास्त आहे? कुणावरती जास्त आहे? सुभद्री. वा वा वा, जमलं बाकी आता बरं का. पोरं चांगलेच हुशार दिसतात. ऐका ऐका ऐका, द्रौपदीवरती. कुणावरती? द्रौपदीवरती. का हो? ती सख्खी बहीण आहे का? नाही नाही नाही, मानलेली बहीण आहे. पण तिचं अंतकरण शुद्ध आहे आणि शुद्ध अंतकरणानं ती भगवंताचं भजन करते. नोहे नोहे भजन नाही, शुद्ध अंतकरण तिचं त्या ठिकाणी भगवंताच्या चरणावर आहे. आणि म्हणून भगवान परमात्मा सख्या बहिणीपेक्षा सुद्धा त्या द्रौपदी मातेवरती प्रेम करतो. महाराज काय केलं त्या द्रौपदीनं? ऐका, थोडक्यात तुम्हाला सांगतो. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण, सुभद्रा कृष्णाच्या पाटची बहीण, विचाराया गेले नारद म्हणून, भर जरी ग पितांबर दिला फाडून, भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण, सुभद्रा कृष्णाच्या पाटची बहीण, सुभद्रा कृष्णाच्या पाटची बहीण, विचाराया गेले नारद म्हणून, विचाराया गेले नारद म्हणून, पोट श्रीहरीचे कापले ग बाई, बांधाया चिंदी नव कर देई, पोट श्रीहरीचे कापले ग बाई, बांधाया चिंदी लव कर देई, सुभद्रा बोलली, सुभद्रा बोलली, नेसुनी शालुनी, नेसुनी शालुनी. ऐका, त्या सुभद्रेनं त्या विश्वाच्या मालकाची सख्खी बहीण जरी आहे तरी ती सुभद्रा त्या नारदजींना काय म्हणते ऐका. सुभद्रा बोलली, सुभद्रा बोलली, त्या सुभद्रेनं बर्जरी असा शालू घातलेला आहे, पण ती सुभद्रा म्हणते तो शालू मी फाडू शकत नाही, विश्वाच्या मालकाला देऊ शकत नाही. सुभद्रा बोलली, फाडू मी शालू ही, हा शालू मी फाडून देऊ शकत नाही. कुणाकरता? विश्वाच्या मालकाकरता नाही देऊ शकत. मग नारद मुनी
द्रौपदी माताकडे गेले आणि द्रौपदी मातेला सांगितलं आणि द्रौपदी माता काय म्हणते ऐका. द्रौपदी बोलली हरीची मी कोण, द्रौपदी बोलली हरीची मी कोण, परी त्याने मला मानली बहीण, परी त्याने मला मानली बहीण. आता त्या द्रौपदी मातेचे उद्गार किती गोडे बघा. काळजाची चिंदी काढून देईन, काळजाची चिंदी काढून देईन, एवढे तयाचे माझ्यावरील, एवढे तयाचे माझ्यावरील. भर जरी ग पितांबर तिला फाडून, भर जरी ग तिला फाडून, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण, नारायण नारायण. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. सख्या बहिणी एवढं प्रेम नाही, एवढं द्रौपदी मातेवरती प्रेम आहे. हो, देव अंतकरणामधला शुद्ध भाव बघतो. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देवतयाला, दुरी नाही देवतयाला, दुरी नाही देवतयाला. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, पाहे जो भावाचे, पाहे जोडी बाबा, जोडी बाबा, जोडी बाबा. अंतकरण शुद्ध असलं पाहिजे. शुद्ध अंतकरणानं त्याची भक्ती करा, समाधानाची प्राप्ती होईल, सुखाची प्राप्ती होईल. नोही 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 आपल्या जीवनामध्ये जे पाहिजे तो विश्वाचा मालक आपल्या जीवनामध्ये पूर्ण करेल. एकदा मोठ्या प्रेमानं महिला मंडळ, पुरुष वर्ग सगळ्यांनी हात वर करा. सगळ्यांनी ज्यांना ज्यांना असतील त्यांनी करा. हां, करा करा. ज्यांना असतील त्यांनी सगळ्यांनी वर हात करा आणि एक टाळी माझ्यासोबत वाजवायची सोबत सोबत. हां, एक टाळी, एक. वाह वाह, क्या बात है. जय हो, क्या बात है. हाँ, एक टाळी वाजवायची. एक. हरी जय जय, हरी जय, हरी जय जय, हरी जय. विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई. हरी जय जय, 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 हरी जय जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई,
अवश्य करो हरी कथा तेडे सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भय डुलत असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगुदशा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून दीपाप पुण्य अंगा. हे सगळं जे काय आहे हे नामचिंतनाच्या बळावरती आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये मिळालेला वेळ इकडं तिकडं न खर्च करता कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, कुठलंही काम करा. काम करत असताना विश्वाच्या मालकाचं भजन आपल्या मुखामध्ये असावं. आणि सुंदर पद्धतीनं आपल्या या कातरवाडी गावानं गेल्या 25 वर्षापासून हा सोहळा अविरतपणे चालू ठेवला आणि 25वे वर्ष आहे. त्यातले त्यात माझी अशी तर इच्छा आहे, कपिल मुनी महाराजांकडे अशी या ठिकाणी विनंती करतो की हा सोहळा 25 वर्षच नाही बरं का, मग इथून पुढे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा सोहळा असाच मोठ्या दिमाकामध्ये चालावा ही महाराजांच्या चरणी त्या ठिकाणी विनंती करतो. महाराजांना वंदन करतो. आणि मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर निश्चित पद्धतीनं भजन अत्यंत महत्त्वाचं आहे. शुद्ध भावनेनं भगवंताचं भजन महत्त्वाचं आहे. आणि हे भजन करत असताना ऐका, समाधान प्राप्त होईल, सुखाची प्राप्ती होईल, या सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त होईल. नोहे 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 नोहे. ऐका, आपल्यावरती ज्यावेळेस संकट येईल ना त्यावेळेस त्या संकटातून बाहेर काढण्याची ताकदसुद्धा या विश्वाच्या मालकाकडे आहे. महाराज, आपल्यावरती संकट आलं, आपली भक्ती पवित्र असेल, साधना पवित्र असेल तर निश्चित पद्धतीनं त्या भगवंताला आवाज द्या. आपल्या हाकेला ओव दिल्याशिवाय तो भगवान परमात्मा राहणार नाही. एका भक्तानं विश्वाच्या मालकाला दिलेली आरोळी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. जर शुद्ध भावानं त्याची भक्ती केली, अंतःकरण शुद्ध असेल तर निश्चित पद्धतीनं त्या ठिकाणी त्याच्यापर्यंत आवाज गेल्याशिवाय राहणार नाही. एका भगवंताच्या भक्तानं एका भगवंताकडे त्या ठिकाणी केलेली मागणी, संकट काळामध्ये त्याला दिलेला आवाज तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतो. हो अंधेरों की नगरी से. 5 पांडवांपैकी भीमजी जे आहेत त्यांचे नातू श्री खाटू श्यामजी यांना वरदान आहे. कुणाचं? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं. हारे का सहारा ज्यांना म्हटलं जातं, त्या खाटू श्यामजींच्या एका भक्तानं त्याच्यावरती आलेलं संकट आणि त्या संकटावरती निवारण व्हावं याकरता भगवंताला दिलेली ही आरोळी. हो अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम बोलेने आ जा, हौसला हार न जाओ. ओ बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आवो ना. तीनों बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आवो ना. जोरदार काळी वाजवायची सगळ्यांनी. भक्ताची भक्ती पवित्र असेल, संकट काळामध्ये त्याला आवाज द्या. त्याच्यापर्यंत आवाज गेल्याशिवाय राहणार नाही. किती मोठं वादळ असू द्या, हा भक्त काय म्हणतोय देवाला ऐका. ओ तूफानों ने घेर लिया तुझे राह नजर ना आवे, तुम बिन मेरा कौन जो मेरे बाप पकड़ ले जावे. ओ
खाटू श्यामजींच्या एका भक्तानं गायलेलं हे गीत आहे. हो, भक्ताच्या अंगावरती, भक्ताच्या परिवारावरती भगवंताच्या नामाची जर ताकद असेल तर निश्चित पद्धतीनं ते संकट दूर करण्याची ताकद या विश्वाच्या मालकाकडे आहे. म्हणून बघा ना, तुकोबरायांवरती त्यांच्या जीवनामध्ये किती प्रसंग आले, वाईट वाईट प्रसंग आले, पण या वाईट प्रसंगामधून सुद्धा नाम एवढं घेतलं होतं की नामाच्या बळावरती या वाईट प्रसंगातून बाहेर निघण्याची ताकद या विश्वाच्या मालकानं दिली. आपल्या या गावानं आणि विशेष करून तरुण मंडळीनं एकत्रित येऊन अगदी गोड पद्धतीनं हा सोहळा केला आहे. हे यंदाचं जे 25वं वर्ष आहे आणि सुंदर पद्धतीनं परिसरातील अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये आपल्या परिसराचं भूषण, आपल्या चांदवड तालुक्याचं भूषण, आपल्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष आदरणीय आमचे जिवलग मित्र, अनेकदा त्यांच्या गावामध्ये सुद्धा कीर्तन करण्याचा योग आला. आदरणीय आपले गणेशदादा निंबाळकरही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळी वाजवा. माणूस अगदी दिसायला सामान्य आहे पण कार्य खूप मोठे बरं का. स्वभाव अगदी गोड आहे. दादांना देखील मनापासून वंदन करतो. सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. या सेवेकरता आमचे अरुण भाऊ असतील, त्याच पद्धतीनं आमचे पिताश्रीसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना देखील मनापासून वंदन करतो. सगळ्यांना मनापासून वंदन करतो. आणि हा सोहळा अशाच पद्धतीनं या धर्मकार्यामध्ये आपण सगळ्यांनी एकत्रित यायचं आहे. आणि हे धर्माचं कार्य जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत निश्चित पद्धतीनं करत राहा. भगवान कपिल मुनींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. आणि निश्चित पद्धतीनं जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा सोहळा अशाच मोठ्या तेजानं झळकत राहील. या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर विश्वाच्या मालकाचं भजन, योग्य कर्म, आणि हे सगळं करत असताना योग्य कर्म आपल्या जीवनामध्ये नसतील, विश्वाच्या मालकाचं भजन आपल्या जीवनामध्ये नसेल तर महाराज म्हणतात येणारा काळ खूप भयानक आहे. आमचे नाथ बाबा म्हणतात एवढा भयानक, एवढा भयानक, एवढा भयानक आहे. काय करतो हा काळ ऐका. हा काळ आपला शेवट किती वाईट करतो ऐका. त्याकरता योग्य कर्म असावे. आमच्या नाथबाबांनी सांगितलं महाराज, वरल्याळीला तुम्ही सावध राहावे. वरल्याळीला पाटील बुवाला मग लावून सवे. पाटील बुवाला चिठ्ठी येईल बा मग पडेल टावे. पिंगळ्याच्या माध्यमातून सांगितलं ना महाराजांनी, हे जरी नाही काल मग दुसरं येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, दुसरं येईल. हे जरी नाही काल. सगळ्यांनी वर हात करायचे. महिला मंडळ, पुरुष वर्ग हा एक टाळी वाजवायची आणि सगळ्यांनी गोड असं भजन करायचं. टाळ टाळ हा. हे जरी नाही काल मग दुसरं येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, मग दुसरं येईल. हे जरी नाही काल. सराती शेवटी बा काळ बांधून येईल. सराती शेवटी बा, सराती शेवटी बा काळ बांधून येईल. सराती शेवटी बा आमचं काय वाजाईल. एका जनार्दनी आमचं काय वाजाईल. एका जनार्दनी आमचं काय वाजाईल. Oh
तुम्हाला घ्या का कोण दत्ताचा जात मला घ्या का कोण अरे हम आ गया हम आ गया तावला बरो तावला वाह क्या बात है हम आ गया सोम आ गया प्रेम नगरा बारी सावध होने भजन लागा देव करा कयवारी हम आ गया सोम आ गया प्रेम नगरा बारी सावध होने भजन लागा देव करा कयवारी मल्हारीची बारी मल्हारीची बारी मल्हारीची बारी मल्हारीची बारी मल्हारीची बारी मल्हारीची बारी दुसरा यही महाराज म्हणता हे जरी नाही काल मग दुसरा येईल सरती शेवटी बा काळ बांधून नेईल एका जनार्दनी आमचे काय बा जाईल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज माऊली या सोहळ्याकरता आलेली सर्व मंडळी पुरुष मंडळी माता बहिणी सर्वांना मनापासून वंदन करतो. अगदी गोड पद्धतीनं हा सोहळा चालू आहे आणि आज प्रथमच दिवसाच्या निमित्तानं एवढी लोकांची उपस्थिती या ठिकाणी झालेली आहे. मला तर असं वाटतं शेवटच्या दिवसापर्यंत तिथपर्यंत हा पूर्ण जो पॅसेज हा पूर्ण भरलेला राहील बरं का. अगदी गोड पद्धतीनं हे वातावरण तुम्ही निर्मिती केली आणि अगदी गोड पद्धतीनं हा रौप्य महोत्सव तुम्ही करताय. हो, सुंदर पद्धतीनं कपिल मुनींच्या आशीर्वादानं हा चालू असणारा हा सोहळा जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत असाच चालू राहो. तुम्हा सगळ्यांना मनापासून वंदन करतो. शिवीला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.